शैलेश खेडेकर गोलंदाजी करण्यासाठी येतात. 3 षटकं संपलेत, 2 षटकं संपलेत. 2 षटकांमध्ये धावा झाल्यात त्या 9. चांगलं गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत राहिलंय. समितने चांगली गोलंदाजी केली, मतंग सारंगने चांगली गोलंदाजी केली आणि तिसरं षटक घेऊन येतोय मॅजिकल गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा जादुई गोलंदाज, अर्थातच मालाडचा जादूगार म्हणून त्याला ओळखलं जातं. शैलेश खेडेकर गोलंदाजीसाठी येतोय. ओमकार मालाडसाठी दैदिप्यमान कामगिरी करणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. शैलेश तर फलंदाजीसाठी 2 मातब्बर फलंदाज फलंदाजी करतायत, परंतु आतापर्यंत म्हणावे तसं त्यांना रन करू दिलेलं नाहीये, जगडून ठेवलंय म्हणावं लागेल. शैलेश व्हाईट बॉल, स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते. सुरेख फटका, बॅक फुटला एक चेंडू टॅप करतोय. अबूच्या बॅट मधून निघाला एक सुरेख फटका. धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. अबू आणि पप्पू हो, सुरेख फटका मारला जातोय. अभिजित दोडके ब्रँडेड फटका 2 धावांसाठी. सुरेख एक राजस देखना फटका पाहायला मिळतोय अभिजित दोडकेच्या बॅट मधून. अभिजित दोडके मॅन फ्रॉम मानकूरचा असणारा हा खेळाडू. 2 धावा. सुरेख फटका मारला जातो या ठिकाणी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धावा. शैलेश हो, सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुमित ढेकळे याचं. घनश्याम शिंदेच्या बॅट मधून निघाला एक सुरेख फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुमित ढेकळेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, 15 वर जाऊन पोहोचते. अभिजित दोडके आणि घनश्याम शिंदे 2 मातब्बर खेळाडू मैदानात फलंदाजी करतायत आतापर्यंत. हो, आणि आता मात्र या ठिकाणी शैलेश खेडेकरने मॅजिकल गोलंदाजी दाखवली आहे आणि याचा उल्लेख केला जात आहे. फैजू नवीन फलंदाजी तो फैजल शेख फलंदाजीसाठी पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. खेळाडू बाद होतोय. अटीतडीचा सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघांच्या बाजूने झुंज पाहायला मिळते. दोन्ही संघ काही कमी नाहीयेत आणि सर्वजण मात्र डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत आहेत. बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. शैलेश खेडेकर कधी गोलंदाजी करणारा संघ तर कधी फलंदाजी करणारा संघ वरचढ सरताना पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांची गर्दी पाहावा, कारण दिवाळीचा दिवस आहे, परंतु त्यांची दिवाळी मैदानात क्रिकेटच्या पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटने मात्र त्यांना मोहनी घातली आहे. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतं. सुरेख झेल पकडला जातोय समितच्या माध्यमातून. संपूर्ण बराचसा हवेत सूर मारला आणि झेल पकडला गेला.
तर बाद होतोय. आणखीन एक नवी मुंबईचा खेळाडू फलंदाजीसाठी येतो नितीन सुतार. आणि गोलंदाजीसाठी येतोय ज्या खेळाडूला मात्र आपण कित्येक वर्ष चालतात त्याने क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे तोच खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. दादरचा बालमोहन संघातून मात्र सुरुवात त्याची आपण पाहिली आणि तदनंतर कल्याण संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी प्रत्येक विकेट प्रत्येक चौकारासाठी पप्पूच्या 100 रुपयाचं पारितोषिक आणि योगेश यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तर आता मात्र ही चांगली झुंज पाहायला मिळणार आहे. योगेश पालकर दादा या नावाने प्रसिद्ध आहेत अंडरआर्म क्रिकेट वर्तुळामध्ये जगतामध्ये आणि कित्येक वर्ष एक नावाभोवती त्यांच्या खूप मोठं वलय निर्माण आहे. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. शेवटचं षटक. नीरज भोले या ठिकाणी यायचंय. चंद्रकांत गव्हाणे भाऊ आपण देखील यायचंय. आणि सुरेख गोलंदाजी मॅजिकल दादरचा दादा योगेश पालकर. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए. धन्यवाद. सुशांत सुर्वे व्यासपीठावर या. सुशांत सुर्वे. प्रयाग सावंत देतोय. हो पुन्हा एकदा सुर्रे एक चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 4 गोलंदाज जर पाहिले 4ही गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. मतंग सारंग असेल, तदनंतर समित असेल, तदनंतर शैलेश खेडेकर असेल, तदनंतर योगेश पालकर दादा असेल. आतापर्यंत चौघांनी चांगली गोलंदाजी केली आहे. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि आणखीन एक विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे का पाहायचं आहे. आणि सुरेख चेंडूचं फेक पाहायला मिळते आणि कनेक्शन आणि नंतर लावलं आलं. धावा. शाबीर नवीन फलंदाज येत आहेत सांताक्रूजचा खेळाडू. तर अप्रतिम गोलंदाजी 4ही गोलंदाजांकडून पाहायला मिळालेली आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते 17 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. योगेश पालकर दादा. सतरा. तुमचा एक खेळाडू या ठिकाणी आहे तो लक्ष देईल. निर्णय देतील पंच. निर्णय देतील. तुम्ही पंच निर्णय देतील. आम्ही जो काही निर्णय असेल पंच देतील. आणि जो निर्णय असेल दोन्ही टीमला बंधनकारक असेल. जो निर्णय असेल दोन्ही टीमला बंधनकारक असेल. तिन्ही पंचांचा निर्णय येईल. पंचांवर दबाव आणू नका. पप्पू अमित दोघांनाही विनंती आहे. आणि जो काही निर्णय असेल तो तिन्ही बंधनकारक असेल तुम्हाला.
सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करा. तर दोन्ही टीमचे कर्णधार सहकार्य करायचंय. अठरा धावा धावफलकावर. अठरा धावा धावफलकावर झाले आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. 18 धावा. अटीतडीचा सामना, चुरशीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. आणि पुढे सरसावत चेंडू मारण्याच्या प्रयत्नात मात्र पप्पू बाद. योगेश पालकर आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. ज्या 2 विकेट्स आपण महत्वपूर्ण मिळवल्या त्यासाठी बाबू यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले, ते आपण घेऊन जायचंय. योगेश पालकर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. तर धावसंख्या झाली 18. 19 धावांची आवश्यकता आहे. मी असेल माझा संतोष वाघ उर्फ गोट्या, विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. नीरज भोले यांचा सन्मान या ठिकाणी. विकी मोरे आपणास विनंती, आपण सन्मानित करायचंय. नीरज भोले सर्वोत्कृष्ट 5 फलंदाज जे काढले गेले त्यापैकी एक हा दक्षिण मुंबईतील असणारा खेळाडू. सन्मानित केलं जात आहे. गिरगावचा असणारा हा खेळाडू सन्मानित केला जातोय. सर्वोत्कृष्ट 5 फलंदाज जे काढले गेले त्यापैकी याची देखील निवड करण्यात आलेली आहे. नीरज बोले, गिरगावचा खेळाडू. चंद्रकांत गव्हाणे भाऊ, आपण देखील यायचंय. भाऊ
गतवर्षीचे 5 जे गोलंदाज निवडण्यात आले त्यात चंद्रकांत गव्हाणे भाऊ आपला देखील निवड करण्यात आली आहे. आपण देखील यायचंय. मी उल्हास कामटे मामा यांना विनंती करेल आपण सन्मानित करायचंय. चंद्रकांत गव्हाणे उर्फ भाऊ या नावाने प्रसिद्ध असणारा आणि भाऊ तर चंद्रकांत चौधरी, माफ करा भाऊ हे नाव चुकीन माझ्याकडे पर्यंत पोहोचलं होतं. चंद्रकांत चौधरी उर्फ भाऊ या नावाने प्रसिद्ध असणारे आमच्या विक्रोळी पारसेड परिसरातील हा गोलंदाज जेम्बो संघात मात्र सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. सुरुवात मात्र श्री गणेश संघातून पाहायला मिळाली होती. तदनंतर प्रवीण यांच्याबरोबर जेम्बो चुनाभट्टीसाठी जबरदस्त कामगिरी राहिली आहे. भाऊ या गत वर्षीच्या 5 सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक. तर हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर सुरू आहे. अर्थातच 19 धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. सागर गोलंदाजीसाठी येतोय. छोट्या चणीचा कमी वयाचा असणारा हा सागर, परंतु गोलंदाजी मार्कवर येतोय. IPCC तसेच मंगलमूर्ती वडाळाच्या माध्यमातून खेळणारा हा खेळाडू सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी ठाणे शहरातील अंडरआर्म क्रिकेटचा सितारा म्हणून ज्याला ओळखला जातो तोच खेळाडू येतोय. अर्थातच सत्यजित कदम फ्रॉम ठाणे. तर नॉन स्ट्राईकला मतंग सारंग, एक नवोदित अष्टपैलू खेळाडू. तर दोन्ही संघांची स्टारकास्ट पाहिली तर जबरदस्त खेळाडू आहे. 19 धावांची आवश्यकता 24 चेंडूमध्ये. पाहत राहा बॉक्स क्रिकेट लीग. पहिल्या चेंडूवर सुरीवा स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 19 धावांची आवश्यकता. मतंग सारंग येतो स्ट्राईकवर. जॅक 11 वर्सेस कुर्ला बॉईज यानंतर होणारा सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित टॉस करण्यासाठी इकडे यायचंय, स्टेजच्या इथे यायचंय. सुर्र एक फटका मतंग सारंगच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक नेत्रदीपक फटका. तर क्रिकेटमध्ये ज्या वेळेला सुरुवात जर अंडरआर्म क्रिकेटला झाली तर सुरुवातीच्या काळात तुम्ही पाहिलं असेल लिटिल मास्टर भटवाडी, तसेच आनंद सागर, जॉली फ्रेंड, अनिकेत, हनुमान चेंबूर असेल, रिलायन्स असेल, MUCC असेल, डिंकी 9 असेल, बालमोहन असेल, ही सुरुवातीच्या काळातील संघ पाहिले. परंतु झपाटा मुलुंड असेल. परंतु आताच्या काळात नवनवीन संघ त्याचबरोबर नवनवीन खेळाडू छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सागर याचा छोट्याशा वयामध्ये केलेली किमिया सागरची पाहायला मिळते. त्याची शरीरयष्टी पहा, परंतु चेंडूचा वेग एवढा आहे, प्रभावित करतोय. अधिक वेग घेण्याचा प्रयत्न सागरचा या ठिकाणी आणि धावबाद होतोय मतंग सारंग. धावा धावफलकावर आहेत. सागरचं हे पहिलं षटक सुरू असताना नवीन फलंदाज अमित पाटील मैदानात येत आहेत. चुनाभट्टी परिसरात राहणारे खेळाडू, जम्बो चुनाभट्टी परिसरात राहणारा खेळाडू आणि तसेच महाराष्ट्राच्या रणजी संघात देखील ज्यांचं निवड झाली होती आणि सध्या जर पाहिलं तर BSNL संघातून आपल्याला व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. तेच अमित पाटील फलंदाजीसाठी. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लक्ष तेवढं मोठं नाहीये, परंतु सोपं देखील नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत.
पुढचा चेंडू सागरचा वेग सागरच्या चेंडूमध्ये आहे, वेगळ्या शैलीमध्ये. जॅक आणि कुर्ला बॉईज, जॅक 11 आणि कुर्ला बॉईज पुन्हा एकदा विनंती करतोय आपला नाणेफेक करण्यासाठी कर्णधार त्वरित या ठिकाणी पाठवून द्यायचंय. पहिंबाई आपला कर्णधार पाठवून द्या. जॅकचा कर्णधार उपस्थित आहेत. जॅक आपला आपण या. सागर पुन्हा एकदा सत्यजितसाठी. ओ सुरेख चेंडू सागर प्रभावित करतोय. 18 ते 19 वर्ष वय असणारा खेळाडू. धन्यवाद. तर सैराटची जादू ओसरते न ओसरते तोच अजय अतुलने नवीन बेबी ब्रिंग इट ऑन नवीन एक गाणं मात्र तुमच्या समोर घेऊन आलेत. आणि जी गाणं अजय अतुलच्या माध्यमातून येतात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तर मोहिनी टाकणारे असतात, तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारे असतात. कारण गेल्या 10 वर्षात अजय अतुलने देखील आपल्या संगीताच्या जोरावर तमाम मराठी चित्रपट सृष्टीवर खूप मोठा छाप सोडली आहे. प्रणव भोईर खास बांद्र्यावरून याचे सर्व चलचित्र टिपण्यासाठी उपस्थित झाले. तर UK उल्हास कामठे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर पहिलं षटक संपतंय. 4 धावा धावफलकावर आहे. 19 धावांची आवश्यकता विजयासाठी जरूर आहे, पण अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत ते 18. अड्डीतडीचा सामना नक्की सुरू असणार आहे. अमित पाटील झुंज असणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय. सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये ज्याची गणना केली जाते घनश्याम शिंदे पप्पू गोलंदाजी मार्कवर. तर निर्णय जॅक डिसिजन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मयूर पाटकर विनंती आहे पण व्यासपीठावर यायचं आहे. मयूर पाटकर. तर विनंती आहे लाईव्ह चित्रण केलं जाते tenniscricket.in श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. त्याच्या पाठीमागून कुणी जायचं नाही विनंती आहे. त्यांना अडथळा निर्माण होतोय लाईव्ह चित्रण करण्याला. ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह दाखवली जाते. 192 देशामध्ये तुम्ही कुठेही boxcricket.in ती बॉक्स क्रिकेट लीगची ही स्पर्धा क्लिक केल्यात तर तुम्हाला आता ह्या मोबाईलवर देखील तुम्ही ही स्पर्धा सर्च केली तर लगेच पाहू शकता. ओ सुरेख फटका अमित पाटीलच्या बॅट मधून एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. आमच्यात या जरा आता ना लाजता. डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा दंगा करा जरा. सातत्याने एकाच संघामध्ये खेळणारे दोन खेळाडू आज मात्र प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. पहा आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. चौकाराने मात्र आणि चौकारासाठी पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अमित पाटील यांच्या चौकारासाठी. आज मात्र एकाच संघातून सातत्याने खेळत असेल तरी आज मात्र प्रतिस्पर्धी आणि ज्या वेळेला प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरतात त्यावेळेला मात्र नक्कीच दुश्मनी असते. आता समोरच्या दिशेने चेंडू ठोलवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न पप्पूचा जरूर झाला होता. निष्फळ प्रयत्न ठरतोय. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. आणि पुष्कर फडके यांच्या माध्यमातून जो चौकार मारला होता अमित पाटीलने त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. बाबू पद्मनाभ प्रभू बाबू यांच्याकडून 100 रुपये, पुष्कर फडके यांच्याकडून 100 रुपयाचे 200 रुपयाचं पारितोषिक चौकारासाठी अमित पाटील यांना. ओ सुरेख फटका पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला जातोय. भूषण मी सुरेशजी गावडे क्रिकेटचे चाहते आणि आमचे मित्र खास पवईवरून आज पुन्हा एकदा उपस्थित झालेत. मी विनंती करील आणि मयूर पाटकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सुरेशजी गावडे मयूर पाटकर दोघांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्हाईट बॉल स्वैर चेंडू धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. पप्पूच्या या षटकात मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला.
अमित पाटील म्हणजे एक मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळून सुद्धा अंडरआर्म क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. धावसंख्या आणि आता मात्र घनश्याम शिंदे पप्पू यांनी चकवलंय. आमंत्रित केलं पुढे येऊन फटका खेळण्यासाठी आणि बाद केलं जात आहे अमित पाटील बारा धावा झाल्या आहेत. 7 धावांची आवश्यकता. सात धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ठीक आहे, वेगळा नियम पाहायला मिळतोय या ठिकाणी. जर तुम्ही बसलेल्या खेळाडूंना देखील 2 खेळाडू राखीवमध्ये बसतील आणि 2 ओव्हर झाल्यानंतर त्या 2 खेळाडूंना देखील संधी देण्यात येते, त्यांना देखील मैदानात म्हणजे प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी सुशांत या ठिकाणी दिली जाते. मामा 2 खेळाडू 11 खेळाडू संघात आहेत. 2 खेळाडू 2 ओव्हर नंतर मैदानात येऊ शकतात. तर फलंदाजी कोणताही 11 पैकी करू शकतो. एक वेगळे नियम आणि सर्वांना संधी मिळू शकते या नियमाने. आणि लॉटरीच्या या ठिकाणी तिकीट आहेत. 100 रुपयाचं लॉटरीचं तिकीट आहे आणि ते कुणाला कारण मोठमोठे प्राईज देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आणि कुणाला ते लॉटरीचं तिकीट घ्यायचं असेल तर या ठिकाणी बाबू यांच्याशी संपर्क साधा. 100 रुपयाला लॉटरीचं तिकीट आहे. हुसेन भूषण या नावाने प्रसिद्ध असणारा हुसेन मालाड ईस्ट कुरार विलेज परिसरातील असणारा हा खेळाडू जलसा मालाड संघाला मात्र नावारूपाला आणणारा खेळाडू नावारूपाला आणणारा गोलंदाज. हो पुढचा चेंडू सुरेख फटका मात्र सत्यजित ठाण्याचा खेळाडू जो आहे हेच पाहायला मिळतंय. संपूर्ण मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल एकत्रित येऊन एका व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. परंतु या मैदानाची एक खासियत आहे, चारी बाजूला असणारी झाडं सावली देऊन जात आहेत आणि प्रेक्षकांना उन्हाचा कोणताही त्रास देखील होताना पाहायला मिळत नाहीत. भाविन आज मात्र एकाच संघातून खेळणारे आज मात्र प्रतिस्पर्धी पाहायला मिळत आहेत. जलसा मालाड उलटा अशा पद्धतीचा चेंडू तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. 14 भाविन आणि सत्यजित सुरेख फलंदाजी करतोय. गतवर्षी वायकट्टा स्पर्धेत मात्र सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान मिळवला होता. सत्यजित राधेनाईन ठाणेमधून मात्र सातत्याने खेळताना आपण पाहतो. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, धावबाची संधी. प्रयाग सावंत चेंडूवर येतोय, चेंडू फेकतोय, तोपर्यंत कोणताही धाव मात्र मिळत नाहीये. 14 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता. भूषण जे नाव हुसेन आहे परंतु लहानपणापासून त्याला दिलेलं टोपण नाव भूषण आहे. पहा हो सुरेख फटकेबाजी सत्यजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा फटका आता खेळताना पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 15 धावांवर जाऊन पोहोचते. म्हणजे कंपल्सरी धावा करायच्या आहेत. त्या अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी. व्हाईट बॉल सैर चेंडू.
3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मयूर पाटकर उपस्थित राहत आहेत, नामवंत क्रिकेटपटू. हो, सुरेख एक चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र भूषणच्या बॅटमधून, भूषणच्या माध्यमातून आणि रन मात्र मिळू दिलेलं नाहीये. समीकरण बदलत आहे. 16 धावा धावफलकावर झाल्यात. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पाहूया शेवटचं षटक घेऊन कुणाला आमंत्रित केलं जात आहे. अर्थातच अभिजित दोडके. तर 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अभिजित दोडके अबू गोलंदाजीसाठी येतोय. भाविन फलंदाजीसाठी सज्ज आहे. भाविन आणि समित. बॉक्स क्रिकेट लीगचा हा आजच्या दिवसातील 4था सामना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. काही करायची आहे. यानंतर जॅक आणि कुर्ला असा सामना होणार आहे. जॅक अंधेरी आणि कुर्ला बॉईज कुर्ला यानंतर होणारा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. भाविन तर निर्धाव चेंडू धावून आहेत. नाही, धावून आहेत. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अडीतरची लढत पाहायला मिळते. अभिजित दोडके अबू गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी भाविन. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. भूषणने सुरेख चेंडू अडवला. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. जर डायरेक्ट हिट होतोय तर मात्र या ठिकाणी बाद होतोय खेळाडू. 2 धावांची आवश्यकता 4 चेंडू मध्ये. समित अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मैदानाचा चप्पा प्रेक्षकमय होताना पाहायला मिळतोय. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आमच्या भटवाडी नगरीमध्ये उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांचं सचिन राणे आणि पॅशन पर्सिस्टंटच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. बॉक्स क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. मुंबई भरातील नावाजलेले बॉक्स क्रिकेटमधील खेळाडू आज भटवाडीमध्ये अवतरताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका मात्र या ठिकाणी समीतच्या बॅटमधून एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील पूर्ण केली जाते आणि NS